श्री स्वामी समर्थ. आज जर तुम्हाला वाटत असेल की देव तुमचं ऐकत नाही, खूप प्रयत्न करूनही काही बदल होत नाही, तर ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण ही कथा तुमच्यासाठीच आहे. अक्कलकोटपासून थोड्या अंतरावर एक छोटंसं गाव होते. त्या गावात रामू नावाचा गरीब माणूस राहत होता. कष्टकरी आणि प्रामाणिक. नशिबाने फार मार खाल्लेला होता. दररोज तो म्हणायचा, स्वामी मी कुठं चुकतोय? इतकं मनापासून भक्ती करून माझं दुःख संपतच नाही. स्वामी मी आता काय करू? घरात अन्न नव्हते, काम मिळत नव्हतं आणि मनात रोज वाढत चाललेलं टेन्शन. असं संकटाचा मला पर कंटाळा आला. एक दिवस रामू पूर्णपणे तुटला. तो रडत रडत अक्कलकोटला गेला. स्वामी समर्थाच्या मंदिरासमोर जाऊन बसला आणि स्वामींना म्हणाला, स्वामी आज शेवटचा दिवस आहे. जर आज उत्तर नाही मिळाले तर मी जगायचं सोडून देईल. डोळ्यात अश्रू, हात जोडलेले, पण स्वामी काहीच बोलले नाही. स्वामींची परीक्षा आहे. रामू निराश होऊन निघत असताना स्वामींना फक्त एक वाक्य सांगितलं, उद्या सकाळी पुन्हा ये. रामूच्या मनात विचार आला, आजचं दुःख कमी झालं नाही, उद्या काय? पण ये तू. दुसऱ्या दिवशी सकाळी रामूने एक जुनी झोळी दिली आणि म्हणाले, ही झोळी घे आणि कोणाला न विचारता जे मिळेल ते स्वीकार कर. रामू गोंधळला. स्वामींच्या आज्ञेवर विश्वास ठेवला. श्रद्धेचे फळ मिळते. पण स्वामी म्हणाले, गावोगावी फिरताना कोणी भाकरी दिली, भाजी दिली आणि संध्याकाळपर्यंत ती झोळी भरली. तेव्हा त्याला कळलं, स्वामी मला भीक मागायला नव्हे तर स्वीकारायला शिकवत होते. खरं चमत्कार तर पुढेच आहे. काही दिवसातच गावात एक काम मिळालं. हळूहळू परिस्थिती सुधारली. पण खरा बदल त्याच्या मनात झाला होता. तो पुन्हा स्वामींकडे गेला आणि म्हणाला, स्वामी आता दुःख नाही. स्वामी हसले आणि म्हणाले, मी कधीच तुला सोडलं नव्हतं, फक्त तुला थांबायला शिकवलं होतं. भक्तांनो, स्वामी उशीर करतात पण अन्याय कधीच करत नाही. स्वामी उशीर करत्या पण अन्याय कधीच करत नाही. आज टेन्शनमध्ये असाल तर उद्या लक्षात ठेवा, स्वामी तुमची परीक्षा घेतात. खूप टेन्शन असेल तर स्वामी समर्थ आपल्या पाठीशी उभे राहतात. तेव्हा स्वामींच्या आपण विचार करा, स्वामी आहे म्हणून आपण आहे. स्वामींचा तुम्ही जप करा, स्वामींची सेवा करा. सेवेमध्ये खूप ताकद आहे. स्वामींच्या सेवेमध्ये खूप ताकद आहे. दररोज आपल्याला थोडी तरी सेवा आपल्याकडून घडलीच पाहिजे. कारण आपण नाही काही करता आलं तर तुम्ही एक माळ स्वामींची करा, तुम्ही जप करा. जपामध्ये एवढा पॉवर आहे का स्वामी आपल्या पाठीशी उभे राहणारच. स्वामी आपल्याला सगळ्या संकटापासून वाचू शकणार आहे. तेव्हा जर असं धावपळीच्या जीवनात आयुष्यात मनावर टेन्शन, चिंता, दुःख असेल तर अशा वेळी स्वामीच आपल्या पाठीशी उभे राहतात, आपल्याला धीर देतात. आणि स्वामी का परीक्षा घेता? आपण स्वामीपर्यंत पोहोचू तेव्हाच तर आपल्याला स्वामी त्याचं फळ देतात. आणि आपण लांबून हात जोडले, आपण स्वामींचं काही जप नाही केलं तर आपल्याला स्वामी फळ कसे काय देतात? हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आजच्या धावपळीच्या आयुष्यात मनावर टेन्शन, चिंता, दुःख वाढत चाललेले आहे. अशा वेळी स्वामी समर्थाची कथा आपण ऐकू शकतो. स्वामी आपल्याला धीर देतील. ही कथा मनाला भेटणारी आहे. तुम्ही ही कथा जरूर ऐका.